माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज माऊलीच्या नव्याण्याचा 6वा दिवस आपण साजरा करीत आहोत आणि आजच्या या झेंड्याचे मानकरी रॉबर्ट आणि वासंती डाबरे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे। माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या झेंड्याचे मानकरी रॉबर्ट आणि वासंती डाबरे हे मांडले गाव परिवारातले आहेत। त्यांना 2 मुलं आहेत। दोन्ही मुलांनी उच्च शिक्षण घेतलेलं आहे। थोरल्या मुलाचं लग्न झाले आहे, त्याची मिसेस जी आहे त्या टीचर आहे, त्यांना एक मुलगा आहे। लहान मुलगा जो आहे ते आता MBA करत आहे आणि प्लस नोकरीसुद्धा करीत आहे। रॉबर्ट त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे, मोठा टेम्पो आहे आणि अगदी लहानपणापासून त्यांनी काबाड कष्ट केलेले आहेत। कुटुंब बांधलेलं आहे आणि त्यामुळे घरामध्ये सुख आणि शांती आहे। स्वतःच्या हिमतीवर पायावर उभा राहून त्यांनी चांगलं घर बांधलेलं आहे, मुलाचं लग्न केलेलं आहे आणि त्यांना सोबत देणारी त्यांची पत्नी वासंती डाबरे। मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्यासाठी या झेंडावंदनाच्या वेळेला प्रार्थना करतो। हे परमेश्वर, आज मौत माऊलीच्या नव्याण्याचा 6वा दिवस आम्ही साजरा करीत आहोत। आम्हा सगळ्यांना तू आशीर्वादित कर। माता मरिया जी आमच्या तारणाची एक भाग झालेली आहे, तारणासाठी तिने सिंहाचा वाटा उचललेला आहे। आज या ठिकाणी आजच्या झेंड्याचे मानकरी रॉबर्ट व वासंती डाबरे त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद टाक। त्यांचे सगळे स्वप्न तू साकार कर, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। नवकृपा पूर्ण मरे प्रभूची ठाई आहे, धनतु स्त्रियामध्ये यांच्या उतराचे फळ येशू। हे वेलंकरणी माते, आजच्या झेंड्याचे मानकरी रॉबर्ट आणि वासंती यांना मी विनंती करील की त्यांनी आजच्या दिवशी झेंडा फडकावावा। वेलंकनी मातेचा ध्वज हा फडकेन भांडरी, वेलंकनी मातेचा ध्वज हा फडकेन भांडरी, या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी, वेलंकनी मातेचा ध्वज हा फडकेन भांडरी, या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी। माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या झेंड्याची मानकरी रॉबर्ट आणि वासंती यांनी आपल्या चेसाठी 10,000 रुपये देणगी दिलेली आहे। आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया आणि एक आपलं मानचिन्ह म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना देत आहे, त्यांचा त्यांनी स्वीकार करावा। थँक्यू। निर्मळ
जगाची ज्योती माते मरियालो आम्ही दारी तुझ्या निर्मळ कर गे मजला बसुनी अंतरी माझ्या अंतरी माझ्या अंतरी माझ्या. आज माऊलीच्या नवेण्याचा 6वा दिवस आपण साजरा करीत आहोत. आजच्या मिसाचे मानकरी रॉबर्ट आणि वासंती यांनी आपल्या चर्चसाठी 10,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर अशी आम्ही प्रार्थना करत आहोत. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजची पवित्र मिस साजरी करणारे राईट रेव्हरंड फादर ऑल्विन टुस्कानो वसईच्या युवदर्शतेचे संचालक आहेत. उपासनेचे सुद्धा ते संचालक आहेत. मराठी आणि इंग्रजी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे आणि आजच्या दिवशी आपल्या सर्वांसाठी ते मिसा साजरी करीत आहे. आपले पॅरिशिस फादर जो डिमेलो आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी फादर ऑल्विनचं स्वागत करीत आहे. आजच्या नोवेनाचे हेतू पुढील प्रमाणे असतील. 26 हेतू देवाचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी. 2 हेतू अडचणीतून परमेश्वराने आपल्याला सोडवलेले आहे, सुरक्षितता मिळालेली आहे म्हणून आभार मानण्यासाठी. मनातील सगळे हेतू सफल झाले म्हणून 2 हेतू. त्याचप्रमाणे आज आपण चेरिस क्रिस्टोफर रिवेलो यांचा वाढदिवस आहे. त्याचप्रमाणे नोइना ऑस्कर डिसोजा वाढदिवस. इझाबेल जॉन रॉड्रिक्स, अस्टर रॉजर डाबरे, जेर्जिया जयेश डाबरे यांचा वाढदिवस. या पवित्र मिसामध्ये ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे मूर्त व्यक्तीसाठी या पवित्र मिसामध्ये आपण प्रार्थना करणार आहोत. मूर्त व्यक्ती सायमन डिसोजा, बावतीस जाव फर्नांडिस, बेबी विक्टर वास, आग्नेल रिचर्ड गोन्साल्विस, कतिबाई मॅथ्यू लुईस डिसोजा, रोजेबाई अंतोन दिब्रिटो, लुईस सेबेस्टिन दिब्रिटो. आई वडील एलिसन सायमन रॉड्रिक्स, फ्रान्सिस कैतान परेरा, आग्नेस गोन्साल्विस, चार्लस निग्रेल, अँड्र्यू व अपलॅन डाबरे, डॅनियल डिब्रिटो, बेंजामिन अमार परेरा, अंतोन फर्नांडिस, इनास जेरॉम लोपिस, पीटर लॉरेन्स लोपिस, बेनहा संजा गोन्साल्विस, फादर अगेस्टिन परेरा, फादर मनवेल डिकोना. आई वडील सासू सासरे आलेक्स कैतान डिसोजा, सिस्टर मॉनिका रॉड्रिक्स. 6 हेतू हिलेरी परेरा, संजा व मर्सी रॉड्रिक्स, मामाकडले आजी आजोबा सिसिलिया थॉमस डिसोजा, थेल्मा थॉमस गोन्साल्विस, पीटर डिसोजा, तेरेजा व अंतन मच्छाडो, बेनहा संजा गोन्साल्विस, ग्रेटा करास, पास्कोल डिब्रिटो, आई व मार्कोस, रसल अगोस्टिन डिसोजा, रसल अगोस्टिन सिरेजो, अम्ब्रोस कैतान डाबरे, एलिस चिमा डाबरे, मिंगेल अंतोन दिब्रिटो, बावतीस अंतोन फर्नांडिस, जागृती विजय फर्नांडिस, संजा व मर्सी रॉड्रिक्स, विल्यम विक्टर लोपिस, मामाकडील आजी आजोबा सायमन सीमा फर्नांडिस, जॉन जोसेफ मचाडो, जोस्ना चार्लस लुजार, मॅथ्यू लुईस डिसोजा, मार्कोस रोझारियो, मोत्या पावलो डाबरे, सायमन सिमॉन
फर्नांडिस, लॉरेन्स सीमा फर्नांडिस, नॉर्मन किरमेल फर्नांडिस. आणि आपल्या सर्व हेतूसाठी या पवित्र मिसामध्ये आपण प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरियेच्या जन्मदिन नोवेना निमित्ताने आपण यावर्षी देवशब्दावरती चिंतन करीत आहोत. देवशब्दाला पवित्र मरियेनं आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं होतं. किंबहुना देवशब्द ती आपल्या जीवनामध्ये जगली. तिच्याकडून प्रेरणा घेऊन आपण सुद्धा हा देवशब्दाला योग्य असं मान आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला दररोज देता यावं म्हणून ह्या मिसाबळीमध्ये विशेष प्रार्थना करूया. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून थोडा वेळ शांत राहून आपल्या पापांची आपण आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरियम, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभु हम पे दया करना, प्रभु हम पे कृपा करना, प्रभु हम पे दया करना, प्रभु हम पे कृपा करना. आए हैं पास तुम्हारे, आए हैं पास तुम्हारे, सारे पाप क्षमा करना. प्रभु हम पे दया करना, प्रभु हम पे दया करना, प्रभु हम पे कृपा करना. आपण प्रार्थना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वरा, पवित्र कुमारी मरियेचा आश्रय आम्हाला लाभला आहे, हे आमचे सद्भाग्य आहे. तिच्या प्रार्थनेमुळे या पृथ्वीवरील सर्व अनिष्टांपासून आम्हाला मुक्त कर आणि स्वर्गातील शाश्वत सुखाकडे ने. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पौलाचे करंथीकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. आम्ही ख्रिस्ताचे सेवक आणि देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने आम्हाला मानावं. कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे. तरी तुमच्याकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्यायनिवाडा व्हावा ह्याचे मला काहीच वाटत नाही. मी स्वतःचा देखील न्यायनिवाडा करत नाही, कारण जरी माझे मन माझ्या विरुद्ध मला साक्ष देत नाही तरी तेवढ्यावरून मी निर्दोष ठरतो असे नाही. माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे. यास्तव त्या समयापूर्वी म्हणजेच प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करू नका.
तो अंधारांतील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतकरणांतील संकल्पही उघड करील आणि मन प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती. दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती. दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती. हिरव्या कुरणीने तो मजला, प्रेमे मजला सरवितो. हिरव्या कुरणीने तो मजला, प्रेमे मजला सरवितो. ओढ्याचे मजले तो पाणी, माझ्या जीवा फुलवितो. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती. दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती. मजवर त्याची प्रीती. मजवर त्याची प्रीती. Alleluia, ख्रिस्ताचा जय. Alleluia, Alleluia, ख्रिस्ताचा जय. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर संत लूकच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. एका शब्दा दिवशी येशू शेतात मधून जाताना त्याचे शिष्य कणसे मोडून हातावर चोळून खाऊ लागले. तेव्हा पुरुषातील कोणी म्हणाले, शब्दा दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता? येशूने त्यांना उत्तर दिले, दावीद आणि त्याच्याबरोबरची माणसं यांना भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी याच्याशिवाय कोणी खाऊ नयेत त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या आणि आपल्या बरोबरच्यांनाही कशा दिला, हे तुम्ही कधी वाचले नाही काय? आणखी तो म्हणाला, मनुष्याचा पुत्र शब्दाचा प्रभू आहे. प्रभू ख्रिस्ताचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने शब्दाचं सामर्थ्य वापरून विरोधकांना
उत्तर दिलेलं आहे. शब्दात जरी माणसासाठी महत्त्वाचा असला तरी माणसाची गरज ही केंद्रस्थानी आहे. आणि म्हणून कोणतीही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ही शास्त्री परुषी लोक, मग कोणी आजारी पडलं तरी त्यांना दवाखान्यात नेणं किंवा त्यांची इलाज करणं याकडे दुर्लक्ष करीत होते. ह्यावरती प्रभू येशू ख्रिस्ताने ताशेरे ओढलेले आहे आणि स्पष्ट सांगितलेलं आहे की शब्दापेक्षा माणसाची गरज फार मोठी आहे आणि त्याच्याकडे देवशब्दाचं सामर्थ्य होतं. त्याच देवशब्दावरती ह्या दिवसात आपण चिंतन करीत आहोत. आजचा आपला विषय फार सुंदर आहे, देवशब्द आणि साक्रामेंत. आपलं ख्रिस्ती जीवन जर आपण तपासून पाहिलं तर आपलं जीवन हे साक्रामेंतमय जीवन आहे. म्हणजे जे बाप्तिस्म्यापासून तर रुग्णविधीपर्यंत 7 महत्त्वाचे संस्कार आपण या आपल्या चर्चमध्ये साजरे करीत असतो आपल्या वैयक्तिक जीवनावरती. त्यामध्ये असलेला देवशब्द, प्रत्येक साक्रामेंत हे परिपूर्ण आहे. म्हणजे साक्रामेंताकडून आपल्याला काय गोष्टी मिळत असतात तर साक्रामेंताकडून आपल्याला कृपा मिळत असते, देवाचा सहवास मिळतो, देवाची उपस्थिती मिळते आणि आपण जी तयारी करीत असतो त्याद्वारे देव कार्यासाठी आणि परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्यासाठी आपल्याला ह्या साक्रामेंताद्वारे ओढ निर्माण होत असते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की साक्रामेंताबरोबर आपलं नातं भक्कम होत असते. बघा, आपल्या जीवनातील प्रत्येक साक्रामेंत तपासून, म्हणजे आपण जरी वयानं थोडे पुढे गेलेलो असलो तरी बाप्तिस्मा साक्रामेंत, प्रथम ख्रिस्त शरीर दृढीकरण, अशी आपल्या जीवनामध्ये जे साक्रामेंत पार पाडलेली आहेत, एका विशिष्ट प्रकारच्या तयारीनं आपण ह्या साक्रामेंतामध्ये सहभाग घेतलेला होता. म्हणून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आध्यात्मिक जीवनाची घडण करण्यासाठी साक्रामेंत आपल्याला सबळ करत असते, सहाय्यक ठरत असते. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आपण आपली श्रद्धा जतन केली पाहिजे, वाढवली पाहिजे आणि ती श्रद्धा बळकट केली पाहिजे, हे साक्रामेंत आपल्याला शिकवत असते. 7ही साक्रामेंत आपलं ख्रिस्ताशी असलेलं नातं मजबूत करत असतात आणि म्हणून आपल्याला एक वेगळं जीवन जगण्यासाठी प्रत्येक साक्रामेंत जणू आमंत्रित करीत असते. 3 भागामध्ये आपली साक्रामेंत विभागलेली आहेत. प्रवेशाचे साक्रामेंत, सेवेचे साक्रामेंत आणि आरोग्याचे साक्रामेंत. पहिले जे 3 साक्रामेंत आहेत, बाप्तिस्मा, प्रथम ख्रिस्त शरीर आणि दृढीकरण, हे 3 साक्रामेंत हे आपल्याला प्रवेश, या धर्मामध्ये जणू आपल्याला प्रवेश दिल्याप्रमाणे प्रवेशाचे साक्रामेंत म्हणून साजरे केले जातात. आरोग्याचे साक्रामेंत, प्रायश्चित्ताद्वारे आपण आपलं जीवनाचं जणू नूतनीकरण करीत असतो आणि म्हणून ते आणि रुग्णाभिषेक ह्याद्वारे आपण आरोग्याचं साक्रामेंत साजरा करीत असतो. आणि 2 साक्रामेंत सेवेमध्ये गुंतले गेलेले आहेत, ते म्हणजे विवाह आणि गुरुदीक्षा. याद्वारे प्रत्येकजण व्रतस्थ आपल्या परीनं आणि प्रापंचिक आपापल्या परीनं सेवेमध्ये सहभागी होत असतात. देवशब्दाचं आणि ह्या साक्रामेंताचं अतूट असं नातं आहे. एक दुसऱ्याला पूर्ण करत असते, किंबहुना दुसऱ्यापासून एक अपूर्ण आहे. तुम्ही मिसाबळी हे साक्रामेंत घ्या, दृढीकरण हे साक्रामेंत घ्या किंवा कोणतंही साक्रामेंत, त्यामध्ये काय साजरं केलं जातं? देवशब्द साजरा केला जातो. मिसाबळी अंतर्गत 2 गोष्टी आपण साजरं करतो, देवशब्द आणि ख्रिस्त शरीर विधी, हे एक साक्रामेंत आहे. मग बाप्तिस्माच्या विधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे हा देवशब्द अंतर्भूत करण्यात आलेला आहे. असं प्रत्येक साक्रामेंतामध्ये हा देवशब्द अतिशय काळजीपूर्वक आणि चांगल्या रीतीनं गुंफण्यात आलेला आहे आणि म्हणून दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. देवशब्दाविना साक्रामेंत अपूर्ण आहे आणि साक्रामेंताविना देवशब्द अपूर्ण आहे आणि म्हणून त्याची सुंदर अशी सांगड आपल्याला ह्या साक्रामेंतामध्ये घातलेली पाहावयास मिळते. देवशब्द
साक्रामेंत स्वीकारण्यासाठी आपली आध्यात्मिक तयारी करीत असतं. म्हणजे साक्रामेंताचं रहस्य जाणण्यासाठी आपल्याला मदत करते. आपण बघतो की प्रत्येक साक्रामेंताच्या वेळेला आपण एका वेगळ्या तयारीनं त्यामध्ये सहभागी होत असो. मग मिसा बलिदान जरी असलं तरी आपण एक विशिष्ट तयारी करतो. बाळाचा स्नानसंस्कार विधी असला तरी आपण एक वेगळ्या प्रकारची तयारी करतो. प्रथम ख्रिस्त शरीरासाठी आपण खूप तयारी करतो. दृढीकरण साक्रामेंतासाठी निरनिराळे क्लासेस घेतले जातात. गुरुदीक्षा आणि इतर साक्रामेंतांची तयारी तर त्यामध्ये अंतर्भूत आहेच. म्हणजे एक काय करत असतो, या साक्रामेंतामध्ये आपण आध्यात्मिक तयारी करत असतो. आणि म्हणून देवशब्द साक्रामेंत आपले अंतःकरण उंचावण्याचा प्रयत्न करते. साक्रामेंतामध्ये देवशब्द आपले अंतःकरण उंचावण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा प्रत्यय आपल्याला मिसा बलिदानामध्ये अधिक स्पष्टपणे येतो. आपण मिसा बलिदानाची प्रार्थना थोड्या पुढे गेल्यानंतर ऐकतो की प्रभू तुम्हा बरोबर असो. नंतर आपल्याला सांगता येते तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. आणि आपलं उत्तर असते आम्ही ती लावलेली आहेत. आपण आपले अंतःकरण प्रभूकडे कशा प्रकारे लावतो? देवशब्द ऐकण्याद्वारे, देवशब्द चिंतनाद्वारे आणि देवशब्द आपल्या अंतःकरणामध्ये उतरवण्याद्वारे. आणि म्हणून अमावस्या वाटेचा संदर्भ आपण शुभवर्तमानामध्ये वाचतो. त्या ठिकाणी सुंदर रीतीनं सांगितण्यात आलेलं आहे. जेव्हा शिष्यांच्या जोडीला प्रभू येशू ख्रिस्त होते आणि त्यांच्याबरोबर वार्तालाप करत होते आणि निघून गेल्यानंतर ते सांगतात की आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय? म्हणजे त्याचा शब्द ऐकत असताना आपले अंतःकरण तयार होत नव्हतं काय? तशीच परिस्थिती प्रत्येक साक्रामेंतामध्ये जेव्हा आपण देवशब्द ऐकतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनात आणि आपल्या अंतःकरणात होत असते. आणि म्हणून 3 गोष्टी ह्यामध्ये फार महत्त्वाच्या आहे की पहिलं महत्त्वाचा मुद्दा आहे कोणत्याही साक्रामेंतामध्ये ऐकणं. हे किती प्रमाणामध्ये होते ह्यावरती दृष्टिक्षेप टाकणं फार गरजेचं आहे. प्रत्येक साक्रामेंतामध्ये अंतर्भूत असलेला देवशब्द आपण खऱ्या अर्थाने ऐकतो का? आपण मिसा बलिदान बघा की पहिलं वाचन कधी कधी आपल्याला आठवतसुद्धा नाही कोणत्या ग्रंथातून होतं, कोणत्या पत्रातून होतं. शुभवर्तमान कधी कधी आपल्याला विसर पडलेला असतो. शुभवर्तमानाचं सार सोडा, परंतु मागचं होतं, मत्तईचं होतं, लूकचं होतं का योहानाचं होतं हे देखील आपल्याला विसर पडलेला असतो. का? कारण ऐकण्याची क्षमता ही हळूहळू कमी होत चाललेली आहे आणि आधुनिक जगामध्ये तर ती अधिकाधिक कमी होत आहे. आणि म्हणून हा शब्द ऐकणं फार गरजेचं आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन आपण मिसा बलिदानामध्ये किंवा एखाद्या साक्रामेंत साजरं करत असताना, बाप्तिस्मा साक्रामेंत साजरा करत असताना आपल्याला कधी कधी घरचा विचार असतो की भोजन आलं असेल का, जेवणाची योग्य तयारी झालेली असेल का. मिसा बली ऐकताना मी माझं रूमचा दरवाजा बरोबर बंद केला का, कपाट लॉक केलं का, मोबाईलचं चार्जर बंद केलं का, असे नानाविध विचार आपल्याला सतत सतावत असतात. आणि म्हणून आपलं लक्ष विचलित होते. असं नाही की आपण उपस्थित राहत नाही, आपण काही तयारी करत नाही, परंतु आपलं लक्ष पटकन विचलित होत असते आणि हा शब्द ऐकण्याची प्रक्रिया ही तितक्या चांगल्या परीनं पूर्ण होत नाही. आणि म्हणून तो पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण हा शब्द व्यवस्थित रीतीनं आपल्या जीवनामध्ये ऐकला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की तो स्वीकारला पाहिजे. मनापासून आणि अंतःकरणापासून तो आपण आपल्या जीवनामध्ये उतरवला पाहिजे. आणि त्याला जोडून तिसरी गोष्ट येते की तो कृतीत उतरवला पाहिजे. ऐकला पाहिजे, आपण स्वीकारला पाहिजे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की तो कृतीत उतरवला पाहिजे. मिसा बलिदानाच्या शेवटी आपण शब्द ऐकतो, जा तुम्हास पाठवण्यात येत आहे. कशासाठी? जे तुम्ही पाहिलं, जे तुम्ही अनुभवलं, जे तुम्ही ऐकलं ते कृतीत उतरवण्यासाठी तुम्हाला पाठवण्यात येत आहे. आणि म्हणून हा जो देवशब्द आहे हा सजीव आहे, परंतु त्या देवशब्दाला सक्रिय बनवण्याचं कार्य प्रत्येक श्रद्धावंत करत असतो. देवशब्दाला उभारी देण्याचं कार्य प्रत्येक श्रद्धावंत प्रत्येक साक्रामेंतामधून करत असतो. आणि म्हणून आपण देवशब्दाद्वारे असलेली आपली श्रद्धा बळकट केली पाहिजे. मग त्यासाठी काय आहे की तयारी आणि सहभागिता या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आपण त्यासाठी योग्य तयारी केली पाहिजे आणि योग्य असा सहभाग त्यामध्ये घेतला पाहिजे.
संपूर्ण अंतःकरणाने सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, सगळ्या चिंता बाजूला ठेवून, सगळे विचार बाजूला ठेवून, सगळे प्रश्न बाजूला ठेवून आपण जेव्हा त्या विधीमध्ये तशा प्रकारे सहभागी होतो तेव्हा तो आपल्या अंतःकरणात उतरत असतो. आणि मग प्रत्येक साक्रामेंट साजरे होत असताना देवशब्द हा आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण घटक बनत असतो. ज्याप्रमाणे मरियेनं ह्या देवशब्दाला आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व दिलं. तिनं सांगितलं की तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठायी होवो. पण ती त्यापुरता थांबली नाही, तर तिनं तो शब्द आपल्या कृतीत उतरवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून प्रत्येक साक्रामेंट, 7ही साक्रामेंटातील कोणतंही साक्रामेंट साजरं करत असताना या देवशब्दाचं महात्म्य आपण आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही प्रायश्चित्त साक्रामेंटाचा थोडा विचार करून बघा की हे साक्रामेंट साजरं करण्या अगोदर किंवा मी कुंसाराला जाण्या अगोदर मी जर देवशब्दाचा आधार घेतला आणि चांगल्या प्रकारे आधार घेतला तर चांगलं कुंसार करण्यासाठी तो देवशब्द मला आंतून प्रेरणा देत असते, एक वेगळी प्रेरणा मला प्राप्त होत असते. आणि म्हणून या साक्रामेंटाच्या अधिकाधिक जवळ जात असताना या देवशब्दाचं त्यामध्ये असलेलं महत्त्व आपल्याला जाणता यावं आणि हा देवशब्द आपल्या प्रत्येकाच्या जीवनाच्या केंद्रस्थानी असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. जीवन माझे दान तुझेची, कसे समर्पित करू मी प्रभू रे, कसे समर्पित करू. जीवन माझे दान तुझेची, कसे समर्पित करू मी प्रभू रे, कसे समर्पित करू. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, देवमाता मरिया हिचा आम्ही सन्मान करीत आहोत. या प्रसंगी आम्ही अर्पण करीत असलेल्या आमच्या प्रार्थनांचा व दानांचा स्वीकार कर. या प्रार्थना व ही दाने तुला प्रसन्न करोत आणि तुझे क्षमादान व सहाय्य आम्हाला मिळवून देवोत. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, तुझ्या वैभवात सहभागी झालेल्या तुमच्या संतांचे स्मरण करताना आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत आणि तुझ्या कृपादानाबद्दल तुझी स्तुती करावी, ही योग्य व तारणदायक आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभार गीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे.
तुझी दीनदासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि सर्व जगाचा तारण करता तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे मातृपद तू तिला बहाल केलीस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सान्निध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. पावन 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 तुझी सर्वशक्तिमय परमेश्वरा. पावन 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 तुझी सर्वशक्तिमय परमेश्वरा. तुझ्या महिमेने होनी आदंग जयगान गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश चरणी. जय जयकार होई ईश चरणी. प्रभु नामे येई तो अति धन्य होई. जयगान गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश चरणी. जय जयकार होई ईश चरणी. पावन 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 तुझी सर्वशक्तिमय परमेश्वरा. पावन 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 तुझी सर्वशक्तिमय परमेश्वरा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्त गणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांत तुनी प्रभु येशू उठला. येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायक भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहून तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फॅलिक्स, इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर.
या मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्त वाचले तर सर्व लोकांना तुझे दिव्यदर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून प्रभो तू आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा होवो तुझा आठव. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आपण आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जग पाप हारता परमेशा को करा, सोडी दया दारा प्रभुवरा. जग पाप हारता परमेशा को करा, सोडी दया दारा प्रभुवरा. जग पाप हारता परमेशा को करा, शांती वर्षाव करा प्रभुवरा. शांती वर्षाव करा प्रभुवरा. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरे होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा
अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तारणाच्या साक्रामेंताद्वारे आम्हाला नवजीवन प्राप्त झाले आहे. देवमाता मरियेची स्मृती साजरी करणाऱ्या आम्हाला तू शाश्वत मुक्तीचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीने पाठविण्यात येत आहे. वेलंकनी मातेच्या नोवेनाचा आजचा 6वा दिवस. हे पूज्य माते, तुझे यथोचित गुणगान कोण करू शकतो? तुझ्या महिमामध्ये सदैव नाविन्य आहे, कारण पवित्र आत्म्याच्या योगेने तुझ्या उदरी गर्भधारणा झाली आणि आपल्या कौमार्याचे रक्षण करून तू प्रभू येशूला जन्म दिलास. हे प्रभूच्या माते, तुला प्रणाम. तू सदैव कुमारी राहिलीस. गर्भधारणेनंतर देखील तू निष्कलंक कुमारी राहिलीस. म्हणून सर्व लोक व भूलोक तुझे गौरव करतात. हे दैवी फुला, प्रकाशमय तारका, तुझ्या कुशीतील बालकांची आराधना करून आम्ही तुझी स्तुती करीतो. कारण प्रभू येशू आमचा राजा आहे आणि तू आमची राणी आहेस. प्रभू येशू ख्रिस्त आणि मानव यामधील तू मध्यस्थीची दुवा आहेस. प्रभू येशू स्वर्गाचा स्वामी आहे. तू स्वर्गाचे द्वार आहेस. हे भाग्यशाली माते, तू कृपेचे सिंहासन आहेस. तू विश्वकर्त्याला जन्म दिलास. ज्याला सारे जग सामावू शकले नाही, त्याला तू आपल्या गर्भामध्ये सामावून घेतलेस. संपूर्ण प्राणीमात्राच्या पाल्याचे तू पालनपोषण केलेस. त्यामुळे तू धन्य आहेस. आपल्या पुत्राजवळ, विश्वकर्त्याजवळ तू आम्हासाठी प्रार्थना कर. प्रभू येशूच्या प्रेमात राहून आम्ही त्याची सेवा करावी व त्याचे दर्शन आम्हास स्वर्गराज्यात घडावे, म्हणून तू आम्हासाठी कृपेची याचना कर. आमीन. वेलंकनी मातेच्या नोवेनाची प्रार्थना. हे अतिपवित्र कुमारी मरिये, पवित्र त्रैक्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची माता म्हणून निवडलेली तू निष्कलंक माता आहेस. आम्ही तुझे सेवक, ईश्वराचा पुत्र, जेव्हा तुझ्या गर्भी आला त्यावेळच्या महान आनंदाची आठवण करतो. आम्ही आमच्या भक्तीद्वारे तो तुझा आनंद द्विगुणित करीच्छितो. दुःखित व पीडितांना आश्रय देणाऱ्या हे करुणामय माते, आमचे दुःखी कष्टी जीवन आनंदमय कर. तुझ्या पुत्राच्या महान शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही आमच्या विनंत्या तुझ्या जवळ ठेवतो. जर आमच्या विनंत्या आमच्या आत्म्यासाठी योग्य असतील तर त्या आम्हाला मिळवून दे. जर आमच्या या विनंत्या ईश्वरी इच्छेनुसार योग्य नसतील तर आम्हाला इतर आवश्यक कृपा मिळवून दे. येथे आपली विनंती व्यक्त करावी. हे ईश्वराच्या माते, तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. यासाठी आम्ही ही नोवेनाची प्रार्थना करीतो. येशूच्या जन्माच्या वेळी तुला जो आनंद झाला त्याची आम्ही आठवण करून ही नोवेनाची प्रार्थना करतो. ती तू ऐकून घे आणि आमच्या नमो कृपा पूर्ण मरिये
ह्या प्रार्थनेचा स्वीकार कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो मरिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभूची सुंदरता. पावन मरिये, देव माता हो, आस्तवहीन वातानी मृत्यू समय. हे देवाच्या पवित्र माते, संत गाब्रिएलच्या नम्र वंदनाबरोबर आम्ही सुद्धा तुला वंदन करतो. नमो कृपा पूर्ण मरिये, तुझ्या मुकुटाचे तारे बनून चमकत राहावे अशी आमची इच्छा आहे. हे पीडितांच्या आश्रया, सर्व संतांच्या पुण्यामुळे तू आमची ही विनंती पूर्ण कर. तुझ्या आणि तुझ्या पुत्राच्या प्रेमाची आठवण करून आमची ही विनंती मान्य कर. आमीन. हे विलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर.